अरे हे कोर्ट उठलं की धडक म्हणते अटक कर, अटक वॉरंट काढ. यायला काय हुकुमची आहे काय? आम्ही सन्मान करतो म्हणजे काय हुकुमची आहे लावली काय? जनतेला काही किंमत आहे का नाही राज्यात? या तुमच्या हातात पद आलं म्हणजे तुम्हालाच किंमत आली का? गोरगरिबाला मारून टाकता काय? न्यायपालिका चालीचा का काय करता रे? आणि मी पुढं मला करून द्यावं, मी करायला तयार आहे, पण बिना सलाईन लावून मी इथं पडून राहून नाही शकत. कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही, माझं काहीच होत, काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून शोषण करणं. म्हणजे उगाच वेळ काढूपणा आहे मग तो, आणि वेळ वायाला घालणे. तेवढ्या वेळेत तर माझा इकडं जवळपास 25% महाराष्ट्राला याड आहे. लोक विधानसभेच्या तयारी आता दरेकर फरेकर सगळे वठणीला आणतो मी. आता सरची नागपूर बी आणतो वठणीला. मला कारण नाहीच गप्प बसायचं ना, तर त्या सरची सगळे वठणीला आणतो मी. थांब मला तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून तुला मागूनच घालायला लागतं का आधी, पुढून तर येतच नाही तू. तुला मागूनच घालायला लागतं का. पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना, तोह्यामुळे त्यांना इतका फटका बसणार आहे म्हणा बाळा, ते फक्त बघ माझ्या ते फक्त माझ्या बघ. तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं. तू म्हणजे हे 2-3 जण कीड लागलेली फडणवीस साहेब, हे 2-3 जण भाजपला लागलेली किडी, तुझी 5-7 जण आहेत नाही, कीड आहे भाजपला लागली. पण तुम्हाला सलाईन रात्री समाजाच्या दबावामुळे लागली का सरकारने जबरदस्ती दिली? सरकारला असं वाजवितो मी, सरकार फारकार माझा समाज ऐकत नाही. माझा समाज रडायला लागला मोठं मोठं. तुमचं होतं नव्हतं, मला नव्हतं म्हणजे बांधव, कारण मला रात्री जास्तीचं नव्हतं समजत. मला जे वाटतं ते मी खरं बोलतो. मला जास्तीचं समजत नव्हतं. मी फक्त आरडत होतो की मला लवणार. पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू शकत नाही. सरकारचे टप्पर बी नाही आपल्याला बळच सलाईन लावा. शेवटी समाजाला वाटतं तुम्ही पाहिजेत. तुम्ही असाल तर ते 4 महिने लेट मिळेल तर तुम्ही देता आरक्षण, आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळेल, तुम्ही असल्यावर सरकार बी धोरणाला लागेल, आणि तुम्ही असल्यावर समाज बी एकजूट राहील. नाही तर सगळे तयारा बाहेर होत. त्यामुळे तुम्ही पाहिजे लावली मग सलाईन लावून पडून राहून उपयोग नाही, हे मला समजतं. काही अर्थ नाही. स्थगित करताय नाही काय करणार मी, असं काय करू मग? इथं काहीच काम व्हाय ना. इथं दर निवडणुकीचं व्हाय ना, मतदारसंघाचं व्हाय ना, रॅलीचं व्हाय ना, लोक माझ्याकडे ते त्यांना बोलणं व्हाय ना. माझं सलाईन लावून काय पडून उपयोग आहे? काय उपयोग नाही त्यात. महिनाभर पडून राहिलं तर काय यार, म्हणजे वेळ काढूपणा आहे. मग मी म्हणजे माया मनाला असं समजा तुम्ही ती वेळ काढूपणा आहे. म्हणजे आता निवडणूक जवळ आली आणि मी सलाईन लावून झोपून राहू, किती मूर्ख आहे मग मी. बिना सलाईनचं करतो मग हो दे टक्कर समाज सरकारची नाही, मग टक्कर खेळायला तयार आहे मी. मला वेगळेपणाचा उपोषण असो, आंदोलन असो नाही आवडत. वेगळाटपणा मी नाही करू. प्रसाद लाड असे म्हणाले की मनोज जरांगे पाटील भरकटलेले आहेत. प्रसाद लाड, मनोज जरांगे तुम्ही उपोषण लवकरच संपवावं आणि तुमच्या मागण्याचा अट्टहास राजकीय प्रेरित आहे. महाविकास आघाडी सत्तेत आली तरी तुमची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. गप्प बसायचं राव. देवेंद्र फडणवीसची गुरु वाता हात केल्याशिवाय भाजपची गाडी लावल्याशिवाय ते गप्प बसायचं नाही. या लाडाला त्या दरेकरला यांना माहीत नाही महाराष्ट्रात मराठीशिवाय काही खरं नाही. आणि हे जितकं बोलते तितका मराठा समाज मायाकडून व्हायला लागला. हे जाणून बुजून हे लाड्या हे बिगर मिशावाला हे कसलं गाण दिसतंय ते, त्याला फक्त एक टिकला लावायला पाहिजे मध्ये गोल, असा छान दिसन ना सुंदर ते. चकुगच दिसन मग ते दरेकर. हो तुम्हाला नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी विजय कोर्टानं त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं. करणारच ना. अभियान सुरू आहे ना दरेकरचं, सकोबाईचं, बिगर मिशाईचं सकू अभियान सुरू आहे त्याचं. देवेंद्र फडणवीस सांगतो ना कर म्हणून. मला एक सांगा, एक छत्रपती शिवरायांचं महानाट्य, शंभूराजांचं महानाट्य दाखव, की कोणात हिंमत नाही दाखवायची, ते दाखवलं. मराठवाड्यात कोणी दाखवू शकत नाही एवढं बलाढ्य मोठं महानाट्य. आम्ही धाडस केलं. पोरं होतं त्या टायमाला, आम्हाला काही कळत नव्हतं. पोरं होतं दाखवण्याचं. सविस्तर ऐका, मला ते सांगायचं नव्हतं पण सांगायची वेळ आली. एक पोरं होतं दाखवायची वेळ आली. शिवरायांचा, छत्रपतींचा आमच्यावरती विचाराचा पगडा आहे. आम्ही दाखवण्याचं काम केलं. 33 जण होतो, दाखवण्याचं काम केलं.
आम्हाला असं म्हणायचं ही हिंमत कोण करत नाही, तुम्ही कशाला करता? म्हणलं जे हिंमत करत नाही तेच आम्ही करतो. हां, आणि मराठवाड्यात पहिलं शंभूराजे महानाट्य आम्ही दाखवण्याचं एक धाडस केलं. छत्रपतीमुळं जागृती व्हावी, जनजागृती व्हावी, छत्रपतींचे विचार, हिंदुत्वाचे विचार जावेत समाजात, म्हणून ते एक समाज जागृतीसाठी केलेला कार्यक्रम आहे. इतिहासाची जनजागृती करण्यासाठी तो केलेला कार्यक्रम आहे. तो आम्ही केला, त्याच्यात तोटा आला. काय करावं, त्याच्यात काही सगळ्यांना माहिती आहे नाटक करणारा, त्यात काही जणांनी पैसे चोरलेत, त्यात ते आलं. आमच्याकडं तर गल्ला नव्हता आधी, हजारो साक्षीदार आहेत त्याला. म्हणजे सविस्तर मीडियावर सांगायला लागलो नाही, गल्ला मनोज जरांगेकडं नाही, पैशाचा आहे त्याच्याकडेची, त्याला सगळं माहिती आहे. हां, इथपर्यंत क्लिअर आता. त्याच्यामुळे आम्ही नुसते गोळा करून आणून द्यायचे, कमी पडले याचे कोण घेईल त्याचे कोण घेईल, त्यांना नेऊन द्यायचे, करा बाबा भरपाई. त्यांनी केव्हा म्हणायचं तोटा आला, कधी म्हणायचं फुल पैसे गुन्हे भरून आले, तर कधी म्हणायचं कमी आले. आता हातातच त्यांच्या. त्याच्यामुळे जे असेल ते असेल. आता ते झालं गेलं, गंगाला घोडं नालं असं आम्ही समजलेलं आहे. त्याच वेळेस पण केलं प्रामाणिकपणाने जनजागृतीसाठी, कारण तो सांस्कृतिक कार्यक्रम आहे. हां, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा सगळेजण. त्यामुळे आम्ही केला. आला तोटा आता ते काय करावं, त्याला आलं तर काय डोक्यात दगड घालता का? आता आला तर मग त्यात तिघजण होते, तिघांनी वाटून घेतलं. ऐकायला येते ना. मग आम्ही आपले ज्याचे त्याचे वाटायला दिले, आम्हाला खाजगी दिले. महाराजांना एक दिला खाजगी, मला एक खाजगी दिला, आम्ही दोघांना दिले बा. मग आता खाजगी तुमच्यासारख्याची. मग एक जण राहिला तर ते नाट्य म्हणलं मी ते देतो, मग त्यांनी ते द्यायचं काम होतं. त्यांनी काय ते दिले नाही, ते लकडं पुन्हा आमच्या बिघाड्यात गुतलं. आता आम्ही इकडे दिले नाही का, तर दिलेत. आमच्याजवळ साक्षीदार आहेत, खाजगी माणसाची घेतलेली आम्ही देऊन टाकली. जी इमानदारीनं त्या हिशे पडले ते दिले सगळ्यांनी, मग देऊन टाकलं. आता काय राहिलं तरी ते आमच्या गळ्यात गुंतलं, कारण ते जरा अतिशहाणा आहे ते तिसरा, त्याच्यामुळे ते गुंतलं. ठीक आहे, आता झालं गेलं ते. हां, दिले आम्ही इथपर्यंत क्लिअर आहे. महाराजांनी बी महाराजाचे दिलेले, मी पण माझे दिलेले, सगळेजण साक्षीदार आहेत लोक. तरी ते आता त्यांनी त्याचे द्यायला पाहिजे, त्यांनी त्याचे चेक दिलेत. फुकट चेक देईन का माणूस? किती येडा असून द्या. आता हा बघ, देतायचे म्हणल्यावर ते सोडून द्या, देतायचे म्हणल्यावर बीटीणार तर आमच्यावरती. हां, पण दिले मग त्यांनी त्याचे द्यायला पाहिजेत का नाही? आता हे क्लिअर झालं, चला जाऊ द्या. तरी बी हे झालं, तिघाची चूक असू नसू ही भाग वेगळा. सांस्कृतिक कार्यक्रम आहे, नीट ऐका बरं का. छत्रपतींचा कार्यक्रम आहे, सांस्कृतिक आहे, जनजागृतीसाठी दाखवला आहे. तिघाचं सोडून द्या आमचा हात. हां, का बरं? सांस्कृतिक मंत्रालय मदती करू शकत नाही, करू शकत नाही. मग पाठीमागं धर्माधिकाऱ्यांचा कोणाचा तरी कार्यक्रम होता, आम्ही शाल देत आहोत. हजारो करोड रुपये आमच्या जनतेचे सांस्कृतिक कार्यक्रमामार्फत तुम्ही घालू शकता. आणि सामान्य पोराने छत्रपतींचं नाटक दाखवलं, त्याला काय अडचण आली असेल 4-2 लाखाची, हां, तर तुम्ही त्याचे 4-5 लाख काय असतील ते भरू शकत नाही सांस्कृतिक कार्य. छत्रपती फक्त निवडून येऊच येऊच तर मोदी साहेब छत्रपतींचा आशीर्वाद आणि शपथ घेतात, ते चालतं. हां, आणि 4 पोरं अडचणीत आणायला निघालात तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब. हां, ते हे करून काय शोभतं तुम्हाला? आता दुसरी गोष्ट सांगतो, आम्ही फसवणूक केली असं म्हणतात. किती फसवणूक येतात? एक पनवेलचा मॅटर आहे. हां, मला आता आठवं ना उपोषणामुळं, त्या माणसाचे 4-5 करोड रुपये बँकेत आहेत, स्वतःच त्यांनी केसेस केल्यात. समोरच्या माणूस कोर्टाने निकाल दिले, त्याच्या पोरी तिन्ही फाशी घेणार आहेत. ते पैसे जर नाही दिलेत, इतके हाल चालले, त्या पोरींचं शिक्षण बंद पडले. 5 वर्ष झालं ही शाळा सुरू आहे सगळी, त्यात काही आमदार मंत्री बी. का रे बाबा? हां, का तिथं कसं काय ॲक्टिव्ह नाही? न्याय मंदिर बी तिथं कसं काय, काही म्हणतो आम्ही, काही खूप चांगले आहेत, तिथं कसं काय कोर्ट ॲक्शन घेत नाही? एक इकडं लातूरचं आहे, मी तुम्हाला आता उद्यापासून लिस्टच देणार आहे. आता हां, मला हे रात्री कळालं म्हणून सांगतो मी तुम्हाला, मी आता लिस्टच देणार आहे. शिवाजीराव ते निलंगेकर कोणता तरी आमदार येईल निलंगेकरला, हां, तिथं एक कारखान्याची पार्टनरशिपमध्ये 20 करोड एका माणसाकडून घेतले, कोर्टाने निकाल दिला म्हणतात. का रे बाबा फसवणुकीचं त्याला कसं अटक नाही करीत माहीत का रे बाबा? हां, तिथं कोर्टाला जागा आहे, नाही तर आमच्यापाशी लई जागा आहे, तिकडे झोपलेलं आहे का? हे वाईट वाटत बोलताना. आता न्यायपालिकेविषयी, न्यायपालिकेने समान न्याय करावा या जनतेला, नाही करायला पाहिजे का? आमच्याविषयी न्याय कसं काय नाही? किती जण फसवणुकीचे दाखवतो तुम्हाला. हां, मी हजारो मॅटर देतो तुम्हाला, असले हजारो, आता शेकडो. ते कुठं 50-50 वर्ष झाले सुरू आहे, ते मेळसुद्धा लागा ना. बरं, हां, आता हेच इथपर्यंत सांगितलं तुम्हाला. आता पुढचं सांग. 12-13 वर्ष कमी उचललं आहे माझं, आताच का उचललं?
बरं आता हे सांगतो आणखी ना, नीट ऐका, हे बी सांगतो. पहिले पकड वॉरंट काढू. आम्ही का दहशतवादी आहेत का? बॉम्बस्फोट करणारे, मर्डर केला का आम्ही? टाके टाकले का? पकड वॉरंट काढता. बरं मी सन्मान केला का नाही न्यायालयाचा, संविधानाचा, कायद्याचा, लोकशाहीचा? साहेब ऐकताय ना तुम्ही? हां केला की नाही? मी मागच्या वेळेस गपचिप गेलो का नाही? न्यायपालिकेला त्रास नाही झाला पाहिजे, जनता कोर्टापुढं जमली नाही पाहिजे, आरडाओरड झाली नाही पाहिजे, मी गपचिप गेलो. हां जामीन करून आलो का नाही? पुन्हा पकड वॉरंट काढायची काय गरज आहे? सांगा मला तुम्ही, पुन्हा पकड वॉरंट काढायची काय गरज आहे? इतक्या तातडीनं माझ्याविषयी न्याय का? इतकी न्यायपालिका कट्टर झाली, कोपर्डी त्याला करून आणखी फाशी दिली. अरे बाबा, हां मी एवढं फसवणुकीचे किती गुन्हे आहेत राज्यात, काढावर बाहेर सगळे. हां न्याय व विधी विभाग कोणाकडे? देवेंद्र फडणवीसकडे. हां याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे? न्यायालयावर सुद्धा देवेंद्र फडणवीसचा. गृह विभाग कोणाकडे? पोलीस देवेंद्र फडणवीसाकडे. देवेंद्र फडणवीसांच्या यांनी ह्या अभियान चालायला सुरुवात करायला लावली. कोणाला? दरेकरला. म्हणजे मराठा समाजाला आज या चॅनलच्या माध्यमातून मला सांगणं आहे की यांना मी या साईडच गुंतू शकत नाही, यांना बाकीच्या लफड्यात मी गुंतत नाही. यांनी असं ठरवलं आता ह्या मॅटरमध्ये माझा काही दोष नसताना याच्यात याला जेलमध्ये टाका. आता आज सांगतो तुम्हाला, मला जे जे रात्री कळालं ते मी समाजाला सांगतो आणि ते खरं आहे की देवेंद्र फडणवीसला रात्रीला डाव विधी व न्याय विभाग त्याच्याकडे, त्याच्या अंतर्गत सगळं येतं. तो काही न्यायाधीशांना सुद्धा फिरकी घ्यायला लावू शकतो. न्यायाधीश त्याचा पाहुणा आहे अशी मला ऐक्यू माहिती. ऐक्यू बरं का, मी खरं बी म्हणत नाही की हाई त्यो, कारण दिवस दिवस उभा करून ठेवतो. असं मी ऐकून आहे. अख्खा पुणे म्हणतं की त्यो कोर्ट कसं आहे बघा. आतून माहिती घेऊन गुप्तचर यंत्रणा बी, मी आरोप करणारातला नाही, मी न्यायदेवत्याला मानणार आहे. कानाला धरून सांगतो, न्यायदेवताच आणि न्यायपालिका सगळ्यांना न्याय देऊ शकते. पण काही जण असे आहेत की ते नातं निभित आहेत. ते देवेंद्र फडणवीसांकडं विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्टाचं कामकाज त्याच्याकडे आहे म्हणून त्याचं ऐकतात. दुसरं गृह विभाग म्हणजे पोलीस खातं त्याच्याकडे, कोर्टाचं खातं त्याच्याकडे म्हणून त्याचं सगळे ऐकतात. आणि तो जाणून बुजून आता मला याच्यात गुतीणार आहे. आता त्याचा डाव सांगतो तुम्हाला, तो मला याच्यात आत टाकणार. आत कोणचे कैदी आहेत त्यांच्या हातानं मला आतसुद्धा मारायची अशी रात्रीची आलेली माहिती आहे, मारायची. फक्त एकच सांगतो, कधीच भाजप सत्तेवर येऊन देऊ नका मराठा समाजाला, एवढं सांगतो. तुमच्या लेकरासाठी मी या सगळ्या दुश्मन्या मराठ्यांच्या उचललेल्या जातात. मी भेट नाही, मी उद्या जेलला जाणार आणि जायला तयारी. देवेंद्र फडणवीसला म्हणा तोही किती हाग घे ना, तोही हाग गार करीन तर फक्त मनोज जरांगे. हो बादर, देवेंद्र फडणवीस मला आणखी ओळखीलच नाही. तो आग फक्त मीच विजू शकतो. पाटील तुम्ही तर गंभीर बोललेला आहे की मला जेलमध्ये टाकून मारून हो, प्लॅन आहे. 100% त्याला कुठंच गठत नाही, जेलमध्ये टाकणार. कारण ह्या मॅटरमध्ये तो मला विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्ट राज्यातले सगळे देवेंद्र फडणवीस हातात आहेत. मी मराठा समाजाला खाजगी समजून सांगतो. गृह खातं म्हणजे मंत्रालय, गृह खातं म्हणजे सगळे राज्यातले पोलीस हे देवेंद्र फडणवीस हातात आहेत. दोन्ही खाते त्यांनी त्याच्याजवळ ठेवलेले. सांस्कृतिक विभाग बी त्याच्याकडेच आहे, ते खाते त्याच्याकडे. आणि त्यांनी याच्यात मला अटक करायला लावणार म्हणजे ज्याच्यात माझा संबंध नाही, माझे चेक नाही त्या मॅटरमध्ये. आम्ही खाजगी पैसे दिलेत, मी आणि आमच्या त्या दुसऱ्या महाराजांनी. तरी तिसऱ्यांनी सांगितलेले मी त्याचे पैसे देतो, चेक बी देतो. त्यांनी न दिले. पण देवेंद्र फडणवीसनी ही 15-16 वर्षात, म्हणजे डाऊट काय येतोय, 15-16 वर्ष झाले त्याला. आत्ता बहुत कम नाही मग केस आम्हाला एखादं वॉरंट आलं. आताच कसं काय लागली इतक्या तातडीनं, आणि अटक वॉरंटच कसं काय लागली? कोर्टाने काय सांगायला पाहिजे? काय सांगायला पाहिजे? तुम्ही तारखेला हजर राहा, आपण सोक्षमोक्ष करू, कोणाचा दोष आहे सांगू, त्या ज्याचे पैसे राहील त्याचा काही दोष आहे का ते बघू. हां ज्यांनी चेक दिले त्याचा काही दोष आहे का, चेक न देणाराचा काही दोष आहे का हे बघू आणि न्याय करू. नसता तुम्ही सगळे हजर राहा आणि हे पैसे भरून टाका असं सांगू शकता का नाही? नसता मग आम्ही तुम्हाला अटक करू किंवा काय म्हणते ते जेलला टाकू. ही रीतसर प्रक्रिया आहे न्यायालयाची. तुम्ही सगळेजण या, उभा राहा, त्या माणसाला बोलितो नाटकावाल्याला, आणि तुमचे किती राहिले हां या मला विचारणार तुमचे किती म्हणणं आहे. हां मग आता हे कसे देता तुम्ही सांगा, का तुम्हाला टप्पे पाडून द्यायची? अरे कोर्ट उठलं की धडक म्हणतो अटक कर, अटक वॉरंट काढ. यायला काय हुकुमची आहे काय? आम्ही सन्मान करतो म्हणजे काय हुकुमशाही लावली काय? जनतेला काही किंमत आहे का नाही राज्यात?
तुमच्या हातात पद आलं म्हणजे तुम्हालाच किंमत आली का? गोरगरिबाला मारून टाकता काय? न्यायपालिका चालिता का काय करता रे? असलं न्याय विभागाचा मंत्री असतो का देवेंद्र फडणवीस सारखा? असला कुठं माणूस असतो? ही प्रक्रिया आहे. मग आम्ही समजा नाही भरले बा दोघा ठिकाणी तर मग द्या टाकून मध्ये. ही रितसर आहे. कुठलं सुटलं अटक वारट करा अटक. पेंड आहे का? आम्ही सन्मान करतो मग तुम्ही कसं वागणार का? काय म्हणते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुद्धा काढा ते गाभाळ बघा चालून देत नाही ती मनासारखा कारभार. तेच महाराष्ट्रात सुरू केलं का देवेंद्र फडणवीसनी? कोर्ट चालून द्यायना, गोरगरिबाला चालून द्यायना, कोणाला मध्ये घेतो. मराठीत लोक संपितो का? ते विनोद तावडेंना तसंच केलं, ते अशोक चव्हाणला तसंच केलं, ते अजित पवारला तसंच केलं, एकनाथ शिंदे साहेबाला तसंच केलं, कितीतरी ते कुटे ग्रुप आहे त्याला तसंच केलं, ते निलंगेकर आहे त्याला तसंच केलं, ते आवश्यक आहे त्याला तसंच करतो, ते राणा जगदीशी येतात त्याला तसंच करतो, छत्रपती घराण्याला म्हणतो तुमची प्रॉपर्टी मोजून काढीन, असे किती नारायण राणे साहेबाला म्हणतो तुला असं करीन. कितीक जणांना सांगायचं रे एकनाथ खडसेला तसं. कितीक दाखवायचे रे? कितीक दाखवायचे? धमकून आणलेली तो. काय सरकार चालितो आणि काय तूच करा हुकुमशाह कर. तुला ना तो जर नाही ना मान काय तू नाही बारगाड मोडत तिथून पुढं. हो तुला ना वस्ताद मीच आहे बघ. तुला वस्ताद मीच आहे. तू कितीक मस्ती तुम्हाला आता याच्यात गाठायचं ठरवलंय ना याच्यात. अरे काय चालवता राव तुम्ही? काय नाही चालू तुम्हाला कळत सुद्धा नाही. तुम्ही भाजपच्या मराठ्याला अडचणीत आणाल, तुम्ही राष्ट्रवादीच्या मराठ्याला अडचणीत आणाल, तुम्ही शिवसेनेच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागलात. तुम्ही ते विठ्ठल सहकारी कारखान्याचा कोणतरी येतो अभिजित पाटील का त्याला एका रात्रीत उडीलं, थोरातला तुम्हीच उडीलं, विखेंना तुम्हीच उडीलं. किती लोक दाखवा तुम्हाला कटाळा यायला लागला मला लोक सांगू सांगू. इतका बधीर डोके चालवणारा माणूस असा ते अनिल देशमुखाचं तसंच केलं. तुम्ही जातं बघा ना, तुम्ही पातं बघा ना, तुम्ही कोणाला धोसूनच आत घ्यायला लागलात. काय आहे तुमचं? कोणतं सत्ता चालवायला लागलात तुम्ही? म्हणजे मराठ्यांचे मोठमोठे घराणे संपवायचे, मराठी आऊट करायचे आणि तुम्हाला मोठं होईल. कितीतरी पुण्यातले असे घराणे ते बळच ओढलेत. ते काकडे इथं बरेचसे मला वाटतं मोठाली घराणे ती अशीच ओढली दादागिरीने. थोरात अशीच ओढली. कित्येक तरी ते थोरात येत मोहिते ते बी अशीच ओढले धामान धामाचे. नगरची कंपनी ओढली अशी, संभाजीनगरचं असेल, ते भावना गवळीचं तसंच. म्हणजे हे दादागिरीनंच आहे ना सगळं. ते लातूर नांदेडचं तसंच, हिंगोलीचं हेच. तुम्ही मला जिल्हा दाखवा राव. हे का माणूस आहे का? त्या बीडच्या भाजपच्या नेत्याचा तसा दिजरा करून ठेवला. त्यांच्याच बापाने वाढलेला असून त्यांनाच फार पायाखाली चिंगरलो. आता ह्या मराठ्याचे एकमेकाला विरोध का व्हाय ना, तर त्यामुळं तरी त्यांचं वनच फेडलाय. मी सत्यच बोलत असतो का हबी नाही पटत त्यांच्या जातीला. मराठ्यांच्या ओढाताडीमुळं का होईना थोडक्यात आज त्यांचे पुन्हा योग आले. नाही येणे त्यांना संपिलं होतं. ज्याच्या बापानं भाजप वाढिलं त्याला संपिलं होतं येणे त्या देवेंद्र फडणवीसने. मराठ्याच्या ओढाताडीमुळं व्हायना त्यांचा 10 वर्षाचा वनस तरी मिटला. असू द्या काय व्हायचं लागू द्या, आमचं त्यांचं लागायचं लागून द्या, पण सत्य ते हाई. इकडून मराठ्यांचं त्यांचे खोटे का आरोप व्हायनात मराठ्यावर असं केलं तसं केलं म्हणून ते तरी घेतलं. हे डाव काय खेळतो राव फडणवीस आपलं. इतकी नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब? इतके नीचपणानं वागून आणि माझ्या संग वागायला काय आहे ती काय केस केली ते तुकडे पाडून द्यावा. आमचा तर भरायचा संबंधच नाही. ते पैसे मी जाहीर सांगतो मी भरीत नाही. माझ्याजवळ भरायला 1 रुपया देईल. मी जेलला जायला तयार. माझ्याजवळ 1 रुपया नाहीत. माझ्याजवळ फक्त घर आहे माझ्या नावावर. त्या मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो. मीडियाच्या बांधवांना विनंती माझं आजचं सगळं दाखवा. माझ्याजवळ घर आहे. त्या कोण आहे तो नाटकावाला त्याला म्हणा चल ये तुला घर लिहून देतो माझ्यावर. मी नाही देऊ शकत. माझ्याजवळ पैसेच नाही. मी घरसुद्धा लिहून नाही देऊ शकत तुला, कारण मग त्याच्यात हिस्साच नाही. तरी बी चल छत्रपतीसाठी आणि छत्रपतीचं त्या नाटकाचं बदनामी होऊ नये म्हणून मी माझ्या नावावर 1 प्लॉट आहे. ते जेवढ्या हजाराचा लाखाचा असेल ते उद्या सकाळी मी तुला लिहून देतो. घे आणि तो पोरं चांगले कर. माझ्या पोराचं वाटलं होऊन ते कोण नाटकावाला ना. पण हे असलं मला गुतागुतीचं काम करू नका. माझ्याजवळ प्लॉट आहे. मी उद्या सकाळी लिहून द्यायला तयार. मी कोणत्या एका माझ्या मराठ्याच्या बांधवाला सांगतो उद्या सकाळी कुणीतरी या मला पैसे द्या. मी तुमच्या नावावर ते प्लॉट देतो लिहून. मी तिकडे गायरनात राहायला जातो. माझ्या कुटुंबाला उद्या सांगतो आपलं गायरनात राहायला चाललं आणि त्या नाटकावाल्याला ते पैसे नेऊन द्या.
काय आहे देवेंद्र फडणवीस मूर्खासारखं वागायला लागलात राव तुम्ही. माझा संबंध नसून सुद्धा विनाकारण मी चांगलं काम करायला लागलो समाजाचं, फक्त एवढं झालं बा मा नाव फक्त मोठं झाल्यामुळं ती केस सुरू केली का तुम्ही मला जेरीस आणायला. आणि काय बदनामी बरं त्याच्यात. मी जर डाके टाकले असते बलात्कार खुनं केले असते तर मग ठीक होतं बा, मग बदनामी. त्यात काय बदनामी, छत्रपतीचं नाटक दाखी त्याचा तोटा. आता आला का डोक्यात दगड घालतो. मग सांस्कृतिक मंत्रालय कशाला असतं. नुसते अमित शहाचे मोठमोठाले धर्माधिकारी साहेबांसारखे मोठमोठाले कार्यक्रम घ्यायचे, 5-5 लोक त्यात मारायचे, ते पैसे भरायले का फक्त. हां, सांस्कृतिक मंत्रालय छत्रपतींच्या कार्यक्रमात तोटा आल्यावर भरायला नाही का मंत्रालय. त्याला नाही जमत का तेवढं. काय जे 4-2 लाख असते ते भरायला लय अडचण एक मोठी. सांस्कृतिक मंत्रालय असतं कशाला. सांस्कृतिक मंत्रालयानं आता कोणाकोणाचे पैसे भरले जातात पण तेच बघतो मी बी आता इथून मग. मला काढाच लागणार आहे ते आता. सांस्कृतिक मंत्रालय मराठ्यासाठी नाही, छत्रपतींच्या नाटकासाठी नाही तर कशासाठी. जर एखादं समाजाचे पोरं, आणि पोरं होतं त्या टायमाला काही ज्ञान नव्हतं, फक्त म्हणले घ्यायला पाहिजे म्हणून घेतलं. हां, एखाद्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं तो नेता आहे, त्यांनी फुणगे लावून दिले असणारे आमच्या मागं. हो, नाटक त्याचं आहे ना, त्यांनी फुणगे लावून दिले. उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले का पण त्याला दी सुटूक न लावून जरांगीच्या मागं होऊ शकतं. म्हणजे मला काय म्हणायचं आता की कोर्टानं सन्मानानं, आम्ही जर कोर्टाचा सन्मान करतो, न्यायदेवतेचं पालन करतो तर न्यायदेवतेचं हेच काम आहे. एकदा जामीन घेऊन आलाय ना, आता त्यांना सगळ्यांना बोलवणे किंवा ती केस चालवणे. 50-50 वर्ष केस चालते तो. आमची लईत पटकून आली याच्यावर, जसं का 1000 करोड रुपये आहेत आमच्याकडं. लईत पटकून आली, लगेच बोर्डाव पळती लई ती आमची केस. 15 पायाची आहे का गोम आहे का ती 15 पायाची, लई तुरु पळू राहिली. हां, आणि नेमकी त्याच्याच अंगावर चढती की ती आमची गोम गृहमंत्री फडणवीसच्या. म्हणून त्याला गुदगुल्या होत्या रातची, त्याच्या ढेरीला गुदगुल्या होत्या रातची. आमचीच कसं काय निघली पटकून. इतक्या केसेस नाही तर आणखी काय बदनामी बाबा त्याचं. दादा तुम्हाला आता पोलीस जे आहे या प्रकरणामध्ये अटक करेल, त्याच्यानंतर परिस्थिती कशी राहील. चांगले राहील ना, चांगले राहील. सुखा समाधानाचे ढोल बाजे बडून भजे कुडाय खाऊन राहील. खूप चांगली राहील, चांगली परिस्थिती राहणार. तीच परिस्थिती करायची ना. छगन भुजबळला ना देवेंद्र फडणवीसला राज्यात तेच करायचं ना. माझं एवढंच म्हणणं आहे, प्लीज. मी आतून खूप माझ्या पोटात आग होती तरी मी तुमच्याशी बोलतो. प्लीज फक्त सगळं दाखवू द्या आता राज्याला, दाखवा. एवढी एकच केस आहे का 13-14 वर्षात कमी आली, आताच का आली ही प्रश्न आहे. विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्ट सगळे देवेंद्र फडणवीसच्या हातात, गृह म्हणजे सगळे राज्यातले पोलीस त्याच्या हातात, सांस्कृतिक मंत्रालय म्हणजे सगळं त्याच्या हातात फडणवीसचं. मला येणे असं ठरवलं आहे, माझा मराठा समाजाला सांगणं आहे, हे कुठंच गुटत नाही, हे पोरगं मॅनेज होत नाही, याला आमदार करा. आता नाही आमदार करायचं म्हणला का देव, ते लाड्या पांधाडी मिशाचा देव, तो म्हणला ना मी आमदारकी घे पण ये म्हणा, म्हणजे मॅनेज करते ती. मी कुठं जात नाही तरी पण मला आमदार नाही व्हायचं, पैसे नाही पाहिजे. मग यांनी काय आयडिया केली माझ्या मराठा समाजाला सांगणं आहे, या केसेसमध्ये चांगली तपासून बघा. सगळेजण ती FIR बी वाचा. मी 3 नंबरला होतो, 1 नंबरला नेलं आहे मला फडणवीसनी, 1 नंबरला केलं आहे मला, मग 3 नंबरचं 1 नंबरला नेलं. की चांगला FIR वाचा माझ्या मराठा समाजानं. त्याच्यात त्यांनी चिरफाड बी केली आत्तामध्ये, म्हणजे खोटा नाटा बनेला दुसरा त्यांनी ह्या मागच्या 2-3 महिन्यात त्यांनी फडणवीसनेच बनायला सांगितलं आहे. मग त्याच्यात काही संबंध नाही, मग चेक नाही, मग बॉन्ड नाही, काही नाही. इमानदारीनं सांगा तुम्ही भरतोच बुवा, इमानदारीने सांगा आम्ही इकडं भरलेले असून सुद्धा पुन्हा भरतो, काही हरकत नाही. छत्रपतीसाठी आम्ही आणखीन खड्ड्यात जायला तयार आहे. पण अटक करून मध्ये टाकायचं 8 तास फडणवीसला का. कोर्ट सांगू शकता ना तुम्ही हे भरा इतक्या दिवसात, तुम्हाला टप्पे पाडून दिले नसता आम्ही तुम्हाला जेलला टाकून. हे पटतं की नाही. आता मीडिया सुद्धा चौथा आधारस्तंभ आहे या लोकशाहीत. डायरेक्ट मध्ये कशामुळं कोर्ट राज्यातले सगळे फडणवीसच्या हातात आहेत. म्हणून तेव सांगन त्याच्या मागे यासाठी, तेव सांगन त्याला यासाठी, ती दुसरी काय BD काय त्याला काय म्हणते ईडी. हा, तू सांगन तसं का. तू जर म्हणला वॉरंट कॅन्सल, शिडीचे वॉरंट कॅन्सल झालेत बरं का,
किती जण काय ईडीचे कितीतरी वॉरंट कॅन्सल झालेत बरं का, कितीतरी मध्ये गेलेले आत आलेत, आत बाहेर आले सॉरी. त्यातलं एक उदाहरण छगन भुजबळ आहे आणि देशमुख साहेब आहेत, म्हणजे बरेचसे आहेत असे आत गेलेले बाहेर आले. नवाब मलिक साहेब आहेत, त्यांचा खूप मोठा प्रताप आहे जणू, ते बाहेर आले. आणि आम्ही छत्रपतीची इतिहास दाखवणार, आम्हाला जेलला टाकायचं. हां, लुटलं का, कोणाचे पैसे बुडिले का, प्रत्यक्ष पैसे घेतले आणि ते वापस दिले नाही, असं आहे का? छत्रपतींचा इतिहास दाखवला, त्यात तोटा आला का? डोक्यात दगड घालतो, जेल. छत्रपतीचा इतिहास दाखवल्यामुळे जेल बघा. आणि आपण फडणवीस साहेबाला देवबाप्पा म्हणतो. खेड्यात म्हणे आत्ताही देवबाप्पा जर रस्त्याने चालले आणि मराठा माणूस हिंदू माणूस जरी कोण चालला तेव्हा म्हणतो पाय पडू द्यावा, देवबाप्पा ते कोण म्हणतात कल्याण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.